नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका आणि तुमचं माझ्या नव्या रंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज आहे 14 ऑगस्ट आणि ऑफिसमध्ये 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन बिफोर वन डे. ऑफिसमध्ये सगळ्याच होतं 14 ऑगस्टला. सो 14 ऑगस्टला आज सेलिब्रेशन झालं. त्याचे थोडे क्लिप्स मी शूट केलेले आहेत, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि मी असं थोडंसं ग्रीनिश घातलेलं आहे, कारण की व्हाईट तर घालतो बऱ्याच वेळा, तर मी म्हटलं थोडंसं वेगळं असं काहीतरी घालावं. सो मी असं स्कर्ट अँड टॉप घातलेला आहे. सो बघा नक्की कसं कसं सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे 15 ऑगस्टचं. सो बघूया आता उद्या काय खाली जायला जमतं आहे की नाही, कारण उद्या आमच्याकडे म्हणजे गोकुळाष्टमी आहे, तर गोकुळाष्टमीची पण तयारी करायची आहे. सो स्टे ट्यून, बघूया ह्या व्लॉगमध्ये काय काय होतं आहे. माहीत नाही आता किती दिसतंय हे समोर. प्रेझेंट करण्यासाठी जो LED लावलेला आहे त्याच्यामध्ये मी शूट करते. सो मी हा असा स्कर्ट टॉप घातलेला आहे, इथे दिसते. Sweets. One each. No, one each. Yes. Hi. अरे ब्लॉग ब्लॉग अरे पूजा येस. तो गोकुळाष्टमीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, नसेल बघितला तरी ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते. आणि आज आहे गोविंदाचा दिवस. सो मी घरी आलेली आहे ऑफिसमधून आणि आपल्याला ते जे मांडलं होतं ते सगळं आवरायचं बाकी आहे अजून, कारण की सकाळी उठून आम्ही गेलेलो ऑफिसला, तर ते आवरलं नव्हतं. सगळंच बघावं लागतं ऑफिस वगैरे. सो आता आवरून ठेवायचं आहे सगळं. आणि खूप छान झाला गोविंदाचा कार्यक्रम. मेन म्हणजे छान ह्यासाठी झाला की सगळ्यांनी मदत केली त्या कार्यक्रमाला. जेवण वगैरे आम्ही घरी केलेलं, म्हणजे कमीत कमी आम्ही 12-13 लोक होतो जेवायला, आणि सगळ्यांचं जेवण आम्ही घरी केलेलं. आणि जेवण इतकं छान झालेलं, कारण की जेवणालाच नाही, प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाने मदत केली होती. एक काम सिद्धांत करत होता, तर एक काम समीर करत होता, किंवा माझ्या मम्मीला मी सांगितलेलं की पुऱ्या बनवून घेऊन ये. आणि सिद्धांतची मावशी आलेली अनुआई, सो त्यांनी पण खूप कामं केली. त्या म्हणजे मला पण त्यांनी पटापट शॉपिंग वगैरे करून दिली. अशी आम्ही सगळी कामं पटापट जे आम्ही 4:30ला लागलो कामांना, ते 7-8पर्यंत आम्ही सगळी कामं आवरलेली. क्लिनिंग वगैरे सगळं मांडून वगैरे सगळं ठेवून झालेलं आमचं. आणि त्यानंतर आम्ही असंच गप्पा वगैरे मारत बसलेलो. सो लवकर प्रिपरेशन झालेलं म्हणून छान वाटलं. आणि आमची छोटी आस्था आलेली, तिने पण एवढी, म्हणजे आम्ही हार बनवत होतो, तर मी हाराची एक साईड बनवायची, तर आस्था सेम बघून दुसरी साईड बनवायची. ती बोलायची काकी मी बनवते, तू दुसरा बनव. मग तो सेम हाराची दुसरी साईड ती बनवायची. सो असं प्रत्येक कामाला भक्तीच्या मम्मीने तिच्याकडे राईस लावलेला, कारण की त्यांचं जिरा राईस वगैरे छान होतं, तर ती म्हटलं मी माझ्याकडे जिरा राईस लावते. सो असं प्रत्येक कामं सगळ्यांनी वाटून घेऊन एवढा मस्त कार्यक्रम झाला. आणि अजिबात थकल्यासारखं वाटलं नाही. मला असं झालेलं की मी आज जर का सकाळी उठायला नाही झालं तर मी ऑफिसला नाही जाणार, पण छान उठायला एकदम फ्रेश वाटत होतं मला. तर उठून मग ऑफिसला गेली आणि ऑफिसवरून आलेलो आहोत. आणि आता छान सगळं आवरून ठेवायचं. सिद्धांत ऑफिसला गेला, समीर पण ऑफिसला गेला सकाळी. आता छान आवरून ठेवेन. आणि ठीक आहे, बघा व्हिडिओ पुढे. सो एकीचं बळ भारी असतं आणि खूप छान कार्यक्रम झाला. म्हणजे असं होतं ना की घरी एकच व्यक्ती कोणतरी काम करत राहतो आणि त्याच्यात थकान होते, आणि एवढी 10 कामं करण्याच्या चक्करमध्ये ना एक पण काम नीट होत नाही, आणि मग चिडचिड होते आणि कार्यक्रमाच्या ऐन वेळेला फजिती होते. तसं काही न होता सगळ्यांनी 1-2 कामं करून पण एवढं मस्त होतं ना ते. एक काम म्हणजे प्रत्येकाने कामं केल्याने एकतर म्हणजे कामं परफेक्ट होतात, कारण की प्रत्येकाच्या हातात 1-2 कामंच असतात, आणि मग ती सगळी कामं मिळून एकदम छान काय बोलतात ते आउटपुट निघतं. सो मस्त झाला कार्यक्रम.
करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सोडून जर तुम्हाला ब्लॉगमध्ये काय आवडलं ते नक्की सांगा.